विश्वनिरंजन डॉक्टर प्रवीण रामचंद्र जगताप आणि डॉक्टर अश्विनी प्रवीण जगताप यांच्या अव्याहत परिश्रमातून साकारलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असं अद्वितीय नेत्र चिकित्सालय आणि हॉस्पिटल म्हणजेच विश्वनिरंजन नेत्र रुग्णालय आणि आयुर्वेद रिसर्च सेंटर. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, या उक्तीप्रमाणे सद्गुरूंचा उपदेश झाला. या दरम्यान सद्गुरूंनी दुरितांचे तिमिर जावो असं म्हणत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या ओळी आपल्या अमृतवर्षी वाणीतून आशीर्वाद रूपानं सांगितल्या. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी. आम्ही काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, ये मोह येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पसीच आसता न दिसे वस्तू जात. अर्थाच्या दृष्टीनं जर आज विचार केला तर हा केवळ योगायोग नव्हता, तर सद्गुरूंनी आपल्या या सदशिष्याच्या प्रारब्धाचं जणू भाकीतच वर्तवलं होतं. त्यावेळी हे डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या ध्यानी आलं नाही, परंतु या दिशेनं त्यांच्या आयुष्याची वाटचाल मात्र निश्चितपणे सुरू झाली होती. पूर्व परंपरेनं आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा डॉक्टर प्रवीण जगताप यांनीही अखंडपणे जपला. संत सोपान देवांच्या वास्तव्यानं पावन अशा सासवडला सर्वार्थानं आपली कर्मभूमी मानून इथेच 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण विज्ञान शाखेत करून BA-MS आणि MS शालाक्य भारती विद्यापीठातून पूर्ण केलं. चाकण लायन्स आय हॉस्पिटल चाकणमध्ये डॉक्टर प्रवीण जगताप यांनी आय सर्जन म्हणून 1 वर्ष काम केलं. लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल फलटण येथे चीफ मेडिकल ऑफिसर आणि आय सर्जन म्हणूनही डॉक्टर प्रवीण जगताप यांनी काम पाहिलंय. इथे ज्युनियर सर्जन टीम आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्या सहाय्यानं 2008 साली एका महिन्यामध्ये 525 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करत वैद्यकीय विश्वात ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे त्या आधी किंवा त्यानंतर आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत. 2009 आणि 2012 साली सर्वात जास्त तिरळेपणा शस्त्रक्रिया केल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि 2015 साली आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानची नोंद झाली. यामध्ये प्रमुख नेत्रतज्ञ म्हणून डॉक्टर प्रवीण जगताप यांचा प्रमुख सहभाग होता. 2007 ते 2012 या 5 वर्षांच्या कालावधीत डॉक्टर प्रवीण जगताप यांनी कर्नाटक मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केलं. डॉक्टर प्रवीण जगताप 2012 सालापासून सांगलीमधील JJ मगदूम कॉलेजमध्ये HOD अँड रीडर आय डिपार्टमेंट अर्थात विभाग प्रमुख आणि नेत्र विभाग म्हणून कार्यरत आहेत. विश्वनिरंजन नेत्र रुग्णालय व आयुर्वेद रिसर्च सेंटर सुरू झाल्यापासून केवळ पुरंदर तालुक्यामधीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू तसेच गरीब जनतेसाठी मोफत नेत्र तपासणी, मार्गदर्शन, औषधे आणि चष्मे वाटप शिबिर आजही अखंडपणे आयोजित केली जात आहेत. आजपर्यंत लायन्स क्लब, रोटरी क्लब, आनंदवन प्रतिष्ठान, पुणे महानगरपालिका, हनुमान मित्र मंडळ अमरावती, महाराष्ट्र आरोग्य मंडळ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालय, वाघिरे कॉलेज तसंच शिवाजी शिक्षण मंडळाच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील सर्व विद्यार्थ्यांचे मोफत तपासणी आणि मार्गदर्शन, पुरंदरमधील सर्व बाल, महिला आणि अनाथ आश्रमातील मुलांची मोफत नेत्र तपासणी, चिकित्सा आणि मार्गदर्शन, तसेच अनेक नामवंत सामाजिक संस्थांनी पुरस्कार, प्रशस्ती पत्रक देऊन नेत्र रुग्ण सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर प्रवीण जगताप यांना सन्मानित केलं आहे. वैद्यकीय आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या
अशा वैद्यरत्न पुरस्कारानंही डॉक्टर प्रवीण जगताप यांना सन्मानित केलं गेलं. ग्रामीण भागातील, तालुक्यातील गरजू अशा नेत्र रुग्णांना जवळपासच्या अंतरावर दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशानं सासवडमध्येच विश्व निरंजन नेत्र रुग्णालय आणि आयुर्वेद रिसर्च सेंटर सुरू केलं. याच विश्व निरंजन नेत्र रुग्णालय आणि आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अद्ययावत अशा सर्व सुविधा अल्पदरात सुरू करण्यात आल्या. गरीब आणि गरजू नेत्र रुग्णांसाठी मोफत तपासणी, मार्गदर्शन तसंच उपचार सुरू करण्यात आले. वास्तविक 2007 सालापासूनच पुणे नेत्रसेवा संस्था तसंच पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरं आयोजित केली. सामाजिक बांधिलकी जपत सलग 5 वर्ष आदरणीय बाबा आमटेंचे आनंदवन आणि सन्माननीय प्रकाश आमटे यांचे हेमलकसा या हॉस्पिटल्समध्ये आदिवासी बंधू भगिनींसाठी मोफत नेत्र तपासणी तसंच मार्गदर्शन, त्याचप्रमाणे तिरळेपणा शस्त्रक्रिया आणि औषधांचं वाटप केलं जात आहे. अधिकाधिक सामाजिक कार्य तत्परतेनं करता यावं या हेतूनं 2010 साली विश्व निरंजन सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली. याच विश्व निरंजन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील 260 नेत्र रुग्णांची तिरळेपणा तपासणी, मार्गदर्शन आणि औषध वाटप केलं. उल्लेखनीय बाब म्हणजे यामधील 75 रुग्णांची मोफत शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या केली. तसंच विश्व निरंजन सेवा प्रतिष्ठान आणि पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं सलग 6 वर्ष संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये वारकरी भाविकांसाठी सासवड येथे मोफत नेत्र तपासणी करून औषधे आणि चष्मेही मोफत वाटले जात आहेत. अशा प्रकारे 9 वर्षांहूनही प्रदीर्घ काळ अनेक सामाजिक संस्थांसाठी तसंच गरजू नेत्र रुग्णांसाठी मोफत नेत्र शिबिरं आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विश्व निरंजन नेत्र रुग्णालय आणि आयुर्वेद रिसर्च सेंटर अखंडपणे कार्यरत आहे. आता प्रामाणिक प्रयत्नांना अनुभव संपन्नतेची जोड मिळाली आणि नेत्र रुग्णांबरोबर वेळोवेळी झालेल्या सुसंवादांमधून त्यांच्या अडचणी लक्षात येऊ लागल्या. याच दरम्यान पुण्यासारख्या शहरात अगदी सदाशिव पेठेत हत्ती गणपती चौकामध्ये डॉक्टर प्रवीण जगताप यांनी शास्त्रोक्त आणि आधुनिक पद्धतीनं नेत्र तपासणी आणि उपचार तसंच सर्व आजारांसाठी संपूर्ण आयुर्वेद चिकित्सा केंद्र अर्थात विश्व निरंजनची दुसरी शाखा विश्व निरंजन नेत्रालय या नावानं पुणे शहरात सुरू केली. यानुसार अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज अशा डोळ्यांच्या दवाखान्याची दुसरी शाखाही आता सुरू झाली. तीच ही विश्व निरंजन नेत्र चिकित्सालयाची पुणे शहरातली शाखा. विश्व निरंजन, विश्व निरंजन, विश्व निरंजन, विश्व निरंजन, विश्व निरंजन, विश्व निरंजन, विश्व निरंजन. याच पुणे शहरातील विश्व निरंजन नेत्रालयात उपचार घेतलेल्या यशस्वी नेत्र रुग्णांच्या या काही निवडक प्रतिक्रिया. माझ्या मुलाचं नाव सत्यम गोपाल वाघगावकर. तो लहानपणापासूनच खूप वीक असल्यामुळे आणि त्याच्यात तिरळेपणा असल्यामुळे म्हणजे नाही का वारंवार आजारी पडणं वगैरे, त्यामुळे डोळ्यांचा पण त्याला खूप त्रास होत होता, विकनेस पण येत होता डोळ्यांना. पण जशी मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली सरांकडे तेव्हापासून खूप त्याच्यात बदल जाणवायला लागले. जवळजवळ 1 वर्ष झालं असेल मी सरांची ट्रीटमेंट घेते. तर तेव्हापासून म्हणजे त्याचं आजारी पडणं वगैरे पण खूप कमी झाले. जे ताप येणं, वारंवार क्लायमेट चेंज झाल्यानंतर सर्दी खोकला होणं, ते पण खूप बदल झाला आहे. त्याच्यात प्रतिकारशक्ती वाढली आहे त्याची. मी डॉक्टर प्रवीण जगताप यांची 1 वर्षापासून ट्रीटमेंट घेते. तेव्हापासून मला त्याच्यात चांगला बदल जाणवायला लागला. जो डोळा फिरवणं, तिरळे बघणं ते आता जवळजवळ 100% कमी झालेला आहे, बरा झालेला आहे तो. तरी विश्व निरंजनमध्ये आल्यामुळं तेवढा मला फायदा झाला आहे चांगला. मुक्ताबाई काळभोर, राहणं गोलटिकडी. 3 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं. 2.5 वर्ष दिसलं. 2.5 वर्षानंतर डोळा लाल झाला. लाल झाल्यानंतर दिसलं नाही मला काहीच.
त्याच्यावर 2-3 डॉक्टर केले पुण्यातले, त्याने काहीच फरक पडला नाही. जगताप डॉक्टरकडे आयुर्वेदिक औषध घेतले, त्याने जरा फरक पडला. माझं नाव नीला अमर पायगुडे. मी सहकारनगरला राहते. 30 वर्षापूर्वी मला चष्मा लागलेला होता, पण काही दिसत नव्हतं. बरेच वर्ष झाली. नंतर एकदमच अंधुक दिसायला लागलं. मी विश्वनिरंजन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जगतापांकडे ट्रीटमेंट घ्यायला आले. तिथे माझ्या ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशन केलं मी दोन्ही डोळ्यांचं, मोतीबिंदूचं. त्यामुळं मग ते मला एकदमच फायद्याचं झालं. मला एकदमच छान दिसायला लागलं. काही दिवसांनी मला पॅरालिसिसचा अटॅक आला चेहऱ्याला. त्यामुळं माझं नाक, तोंड वाकडं झालं होतं. डोळा उघडा राहायचा, तो बंद होत नव्हता. पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट मला जगताप डॉक्टरांनी दिली. त्यामुळं माझा चेहरा बराचसा 2 महिन्याच्या आतच जवळजवळ बरा झाला. एकदम जागेवर आला, नाक जागेवर आलं, तोंड जागेवर आलं. मला बोलता व्यवस्थित यायला लागलं. डोळा माझा असा उघडझाप करायला लागला, नाही तर डोळ्यात पाणी यायचं. डोळा लाल झाला होता, डोळा सुजत होता, पण सगळं व्यवस्थित झालंय. पुण्यासारख्या शहरात लाभलेल्या नेत्रदीपक यशामुळं विश्व निरंजन नेत्र रुग्णालय आणि आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या लौकिकात निश्चितच भर पडत होती. याच काळात सासवडमधील विश्व निरंजन हॉस्पिटलकडेही पुरेपूर लक्ष दिलं जात होतं. इथे प्रत्यक्ष रुग्णांचा उपचार करताना आणखी काही अद्ययावत सोयी सुविधा नेत्र रुग्णांना देता येतील का? भारतभूमीला युगानुयुग लाभलेल्या आयुर्वेद आणि योगाभ्यासाचा लाभ नेत्र रुग्णांना अधिक प्रभावीपणे कसा देता येईल याचाही विचार सुरू झाला. आणि यातूनच जगभरातील नेत्र हॉस्पिटल्समधील उपलब्ध सोयी सुविधांचं संशोधनही सुरू झालं. आणि या संशोधनातून साकारलं ते आजचं हे विश्व निरंजन नेत्र रुग्णालय आणि आयुर्वेद रिसर्च सेंटर. वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक मशीन्सद्वारे नेत्र तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया केंद्र. विश्वनिरंजन 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 विश्वनिरंजन. नेत्रविकारांपासून करण्या सृजनांचे रक्षण. नेत्रविकारांपासून करण्या सृजनांचे रक्षण. अत्याधुनिक सुविधांनी युक्त लाभे संजीवन. अत्याधुनिक सुविधांनी युक्त लाभे संजीवन. विश्वनिरंजन विश्वनिरंजन विश्वनिरंजन. विश्वनिरंजन महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधलं पहिलं आधुनिक आणि आयुर्वेदिक रिसर्च सेंटर. ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील सर्व नेत्र रुग्णांसाठी माफक दरात अद्ययावत आणि प्रभावी नेत्र सुविधा आता सासवडमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. विश्व निरंजन नेत्र चिकित्सालय आणि आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मधील नेत्र रोगांवरील प्रभावी अशा उपलब्ध वैद्यकीय सोयी सुविधांविषयी आता आपण माहिती घेऊयात. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षा. म्हणजे ज्या रुग्ण आहे त्याचा व्याधी परिमोक्ष तर करू शकतोच, परंतु स्वस्थ राहण्यासाठी सुद्धा ज्या काय शास्त्राने अभ्यास केलेला आहे किंवा ज्या शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे तो एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं, ग्रामीण भागामध्ये तर अशा प्रकारचं हॉस्पिटल नाहीये, तर असं आपण हॉस्पिटल कुठेतरी आपण सुरू करणं गरजेचं आहे. लोकांची पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण येथे अत्याधुनिक पद्धतीच्या सर्व जागतिक लेवलच्या दर्जाच्या आपण इथं मशिनरी इथं उपलब्ध केलेल्या आहेत. काचबिंदूची तपासणीसाठी पेरीमीटर असेल, फंडस फोटोग्राफी असेल किंवा आपल्या पडद्यावरती किती परिणाम झालेला आहे, नजर किती प्रमाणात कमी झाली, कारण की हे सायन्सनुसार नुसतं प्रूव्ह झालं पाहिजे. पेशंट नुसतं म्हणतोय नजर वाढली म्हणून नजर वाढली असं न म्हणता सायंटिफिक लेवलनी किंवा डायग्नोस्टिकली ते प्रूव्ह झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या मशिनरी सुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. आणि हे करत असताना सुद्धा ज्या रुग्णांना सुश्रुतांनी स्वतः सांगितलेलं आहे की मोतीबिंदूसाठी एकमेव उपचार म्हणजे शस्त्रक्रिया आहे, आणि त्यासाठी आपण त्या रुग्णांना अद्ययावत पद्धतीचे ऑपरेशन थिएटर इथं उपलब्ध करून त्या पद्धतीचे आपण इथं ऑपरेशन करत आहोत. आपण योगासनं
आणि मेडिटेशन, त्याच्याबरोबर नेत्राचे व्यायाम, अशा वेगवेगळ्या प्रकारे नेत्राची कशी ट्रीटमेंट करता येईल ह्याचा पूर्णपणे विचार करून हा प्रोजेक्ट आपण विश्व निरंजन नेत्र रुग्णालय व आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे सुरू केलेला आहे। या विश्व निरंजन नेत्र चिकित्सालय आणि आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मधील उपलब्ध अशा सोयी सुविधा आणि हॉस्पिटलची वैशिष्ट्यपूर्ण रचना याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात। सासवड मार्केट यार्ड परिसरातील हीच ती विश्व निरंजन नेत्र रुग्णालय व आयुर्वेद रिसर्च सेंटरची प्रसन्न आणि प्रशस्त इमारत। प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला आपल्या दृष्टीस पडतो तो हा ऑप्टिकल विभाग अर्थात चष्मा विभाग। नेत्र रुग्णांसाठी या विभागात प्रोग्रेसिव्ह लेन्सेस, हाय इंडेक्स लेन्सेस, मल्टी कोटेड UV लेन्सेस, उच्च प्रतीचे पॉलिमर लेन्सेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस, पोलरायझिंग लेन्सेस उपलब्ध असून अगणित अशा उत्कृष्ट फ्रेम्सच्या असंख्य व्हरायटीज आणि ब्रँडेड कंपन्यांचे आकर्षक गॉगल्सही उपलब्ध आहेत। या ऑप्टिकल विभागाच्या समोरच मेडिकल स्टोअर असून डॉक्टरांनी सुचवलेली सर्व औषधं रुग्णांसाठी इथे सहज उपलब्ध होतात। समोर आहे हा रिसेप्शन काउंटर अर्थात स्वागत कक्ष आणि वेटिंग विभाग। हे आहे विश्व निरंजनचं नेत्र चिकित्सालय, जिथे डॉक्टर प्रवीण जगताप आणि डॉक्टर अश्विनी प्रवीण जगताप अद्ययावत मशिनरीजद्वारे नेत्र तपासणी करतात, मार्गदर्शन करतात। आता आपण ऑपरेशनला घेणार आहोत। तुम्हाला ऑपरेशन करत असताना आपण हलायचं नाहीये, हात वर घ्यायचा नाही, घाबरायचं बिलकुल नाहीये। ऑपरेशनच्या वेळेस जर घाबरलात किंवा अगोदर घाबरला तर BP वाढू शकतो आणि BP जर जास्त वाढला तर आपलं ऑपरेशन कॅन्सल करावं लागेल आपल्याला। त्यासाठी घाबरायचं नाही। काही त्रास वाटत असेल किंवा काही तुम्हाला त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना सांगायचं। ऑपरेशन करत असताना हा पाय जवळ घेऊन शांतपणे सरळ झोपायचं आहे। डॉक्टर जसे सांगतील तसं डोळा हलवायचा आहे। खोकायला येत असेल तर अगोदरच सांगायचं, मात्र ऑपरेशन सुरू असताना खोकायचं नाही आहे। हात वर घेऊन डोळा चोळायचा नाही आहे किंवा इकडे तिकडे हात हलवायचा नाही आहे। पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया आणि आंतररुग्ण विभाग आहे। या विभागाबाबत आपण अधिक माहिती घेऊयात। हे विश्व निरंजन नेत्र रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर। नेत्र तपासणी पासून ते शस्त्रक्रिया सुविधा। ऑपरेशन हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याच्यानंतरची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं। कारण ऑपरेशन कितीही चांगल्या प्रकारे झालं आणि काळजी व्यवस्थित घेतली नाही तर ऑपरेशन नंतर डोळ्याला लाल होणं, डोळ्याला सूज येणं, डोळ्यामध्ये जंतू संसर्ग होणं आणि त्याच्यामुळे डोळ्याला टोचणं, दुखणं, डोकं दुखणं इत्यादी होण्याचे त्रास होण्याची शक्यता जास्त असतात आणि त्याच्यामुळे नजर कमी होऊन नजर गमावी लागू शकते। त्यामुळे डोळा हा नाजूक आणि फार महत्त्वाचं इंद्रिय असल्यामुळे त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। काल आपलं ऑपरेशन झालेलं आहे बाबा। आज आपण आता त्याची पट्टी काढून मला काळा गॉगल देणार आहे। पट्टी काढताना किंवा औषध टाकताना हात स्वच्छ धुवूनच औषध टाकायचे। चालते। डोळा दाबायचा नाहीये, नाही लगेच उघडू नका डोळा। नाही घरी डोळा पुसताना कापूस गरम पाण्यामध्ये बुडवून तो पिळायचा आणि बाजूनी असा डोळा पुसायचा। चालते। जे पाणी वापरणार आहे ते पाणी उकळलेलं पाणी वापरायचं। बरं चालते। हळूहळू डोळा उघडा, हळूहळू वर पहा। दोन बोट। अरे वा, आता 4-5 बोट। 5 बोट दिसायला लागले। काळा गॉगल ठेवायचा आहे। 3 आठवडे ते 4 आठवडे आपण गॉगल ठेवणार आहोत। त्याच्यामुळे धूळ ऊन वाऱ्यापासून संरक्षण होणार आहे। काळा गॉगल बिलकुल काढायचा नाही, डोळ्याला हात लावायचा नाही। जरी पाणी आलं तरी डोळ्याच्या खाली आल्यानंतर गालावरती स्वच्छ रुमालाने किंवा स्वच्छ
कापसाने फक्त टिपायचं, चालतंय. डोळा चोळायचा नाही. नाही ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवस त्या कुशीवरती झोपायचं नाही. नाही. हो. सरळ किंवा दुसऱ्या कुशीवर झोपलं तरी चालेल. खोकायचं नाही, वाकायचं नाही, शिंकायचं नाही, जड उचलायचं नाही. आंघोळ करताना खांद्यावरून खाली आंघोळ करायची. चालतंय. धुळीत उन्हात वाऱ्यात जायचं नाही. नाही. तुमचे डायबिटीजचे काय औषध असतील, ब्लड प्रेशरचे काय औषध असतील किंवा इतर कोणत्याही आजाराचे औषध असतील ते तुम्ही सुरू ठेवायचे. चालतंय. आलं लक्षात. आंघोळ करताना खांद्यावरून खाली 1 महिना आंघोळ करायचं. हां खाण्यामध्ये आंबट किंवा जास्त थंड की जेणेकरून सर्दी होईल, खोकला येईल, ठसका लागल अशी पदार्थ खायचे नाही. बाकी तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही खाऊ शकतात, चालतंय. खाऊ शकता. डायबिटीजचं जर असेल तर डायबिटीजचं पथ्य पाळायचं. हां, इतर आजारांचं पथ्य पाळायचं. चालतंय. हा 1 ड्रॉप आहे. हा ड्रॉप दिवसातून 6 वेळा सोडायचा आहे. औषध टाकताना गॉगल दोन्ही हाताने हळूच काढायचा, डोळ्याला धक्का न लावता. पापणी, खालची पापणी फक्त खाली ओढायची. वर पाहायचं बाबा, डोक्याकडे पहा आणि औषध असं वरून बरोबर डोळ्यामध्ये 1 थेंब आणि 2 थेंब असं पडलं पाहिजे. डोळा बंद करा. औषध सोडल्यानंतर डोळा 5 मिनिटं बंद ठेवायचा. दुसरं औषध टाकण्याच्या अगोदर 10 मिनिटं गॅप ठेवायचा. औषध बाहेर आलं तर फक्त हळूच स्वच्छ रुमालाने टोपून घ्यायचं. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वाचन करायचं नाही, TV पाहायचं नाही, ड्रायव्हिंग करायचं नाही आहे. कोणत्याही जास्त जिथं प्रकाश असेल किंवा ऊन जिथं असेल तिथं जास्त जायचं नाही आहे. आलं सर्व माहिती लक्षात? काळजी लक्षात आली बाबा? धुळीत उन्हात वाऱ्यात जायचं नाहीये, महत्वाचं. 1च डोळा आहे, डबल काळजी घ्यायची. याचप्रमाणे दुसऱ्या मजल्यावर आय स्पा अर्थात नेत्रकर्म, पंचकर्म डायग्नोस्टिक विभाग आहे. या विभागाबाबत आपण अधिक माहिती घेऊयात. तर्पण अर्थात डोळ्यामध्ये तेल तूप धारण करणे. आश्चोतन अर्थात डोळ्यामध्ये औषधी द्रव्यांचे थेंब टाकणे. पुटपाक औषधी द्रव्य विशिष्ट पद्धतीनं शिजवून डोळ्यांवर धारण करणे. अंजन अर्थात चूर्ण अथवा द्रव्य औषधी सळईद्वारे डोळ्यांमध्ये लावणे. नेत्रधारा तसंच पिंडी अर्थात औषध द्रव्य पापण्यांवर ठेवणे. जलौकाचरण अर्थात डोळ्यांसाठी घातक असं अशुद्ध रक्त काढून टाकणे. शिरोधारा अर्थात औषधी द्रव्याची धारा कपाळावर धारण करणे. पुटपाक, बिडालक, नस्य अशा डोळ्यांसाठी लाभदायी ठरणाऱ्या आयुर्वेदिक सेवा इथे उपलब्ध आहेत. आयुर्वेद, योगा, ॲलोपॅथी याबरोबरच विश्व निरंजन नेत्र रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समतोलही साधला जात आहे. याचीच साक्ष मिळते ती या नेत्र विकारांचे अचूक निदान करणाऱ्या मशिनरीज पाहून. चला तर मग या मशिनरीज विषयी आपण अधिक माहिती घेऊयात. हे कॅरेटोमीटर मशीन आहे. याच्यावरती मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या अगोदर किंवा ज्यांना मोठे नंबर आहेत अशा रुग्णांमध्ये त्यांच्या पुढच्या बुबुळाची व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेजरमेंट घेतले जातात व ॲक्सिस काढला जातो. हे ए-स्कॅन मशीन आहे बायोमेडिक्स कंपनीचं. ए-स्कॅन मशीनद्वारा डोळ्याची अँटेरियर टू पोस्टेरियर जी एक्झिट लेंथ आहे ती आपल्याला मोजण्यासाठी उपयोग होतो. हे मशीन 3 नेत्र क्लासिक फोरस कंपनीचं मशीन आहे. पण रेटिनाचे फोटोग्राफ घेण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. हे ॲग लेझर मशीन आहे. या मशीनद्वारे आपल्याला ऑपरेशन नंतर मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर जी लेन्स टाकलेली असते त्या लेन्सच्या पाठीमागे जो पातळ पडदा येतो त्या पडदा स्वच्छ करण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. या मशीनचा उपयोग आपल्याला अचूक निदान करण्यासाठी होतो. काचबिंदूचं अचूक निदान करण्यासाठी लवकरात लवकर जेवढं होईल तेवढी आपली नजर जी शिल्लक राहिलेली आहे ती आपल्याला टिकवण्यासाठी मदत होते. 3ऱ्या मजल्यावर आय एक्सरसाइज अर्थात नेत्रांचे व्यायाम आणि योगा विभाग आहे. या विभागाबाबतही आपण अधिक माहिती घेऊयात. योगा आणि व्यायामाचा समतोल ही साधा
निराधार. रुग्णसेवेचा वसाला भेट ज्ञानचे मार्गदर्शन. रुग्णसेवेचा वसाला भेट ज्ञानचे मार्गदर्शन. अत्याधुनिक सुविधांनी युक्त लाभे संजीवन. अत्याधुनिक सुविधांनी युक्त लाभे संजीवन. यावरून अत्याधुनिक तंत्रज्ञानानं तपासणी तसंच ॲलोपॅथी आणि आयुर्वेद आणि योगा तसंच डोळ्यांचे विविध व्यायाम प्रकार यांचा संगम असलेलं विश्व निरंजन नेत्र रुग्णालय आणि आयुर्वेद रिसर्च सेंटर हे महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण असं पहिलं डोळ्यांचं हॉस्पिटल आहे. निरोगी डोळ्यांसाठी काय करावं आणि काय करू नये याविषयी आता आपण डॉक्टर प्रवीण जगताप यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. हा विश्व निरंजन रुग्णालयामध्ये आहार आणि विहार मार्गदर्शनाचा विभाग आहे. आपले डोळे घडताना आपण कशा प्रकारचा आहार घेतो आणि आपण कशा प्रकारचा विहार करतो म्हणजेच आपण कशा प्रकारे वागतो याच्यावरती आपल्या शरीराचं आणि आपल्या इंद्रियाचं आणि आपल्या नेत्राचं आरोग्य अवलंबून असतं. त्यासाठी नेत्राची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. नेत्र जर आपले छान असतील तरच आपल्याला ही दृष्टी चांगली दिसू शकते. जर चांगले नेत्र आपल्याला ठेवायचे असतील तर त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी. आपण बाहेर जाताना आपल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी गॉगल वापरावा किंवा कोणत्या प्रकारचा वापरावा, आपण चष्मा कोणत्या प्रकारचा वापरावा, धूळ ऊन वाऱ्यापासून संरक्षण करताना कोणती काळजी घ्यावी. बरेचसे शेतकरी असतात, शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचं पूर्ण मार्गदर्शन आपण ह्या विभागामध्ये देणार आहोत. लहान मुलांचे नेत्राचे आरोग्य कशा प्रकारे ठेवावे किंवा त्यांना नेत्राचा असलेला आजार लवकरात लवकर कसा आपल्या लक्षात येईल किंवा निदान होईल याच्यासाठी आपण लहान मुलाचे एकदम लहान बाळ जन्मल्यापासून ते 5 वर्षापर्यंत त्याला जोपर्यंत कळत नाही की माझ्याला काय त्रास आहे तोपर्यंत आपण त्याची लवकरात लवकर तपासणी करणे आणि त्याच्यानुसार निदान करून त्याची चिकित्सा करणं गरजेचं असतं. बरेचदा लहान मूल असल्यामुळे त्याला काय त्रास होतो किंवा त्याला किती दिसतं हे कळत नसतं. त्यामुळे त्याची डॉक्टरांकडून योग्य ती तपासणी करून घेणं गरजेचं असतं. असं हे विश्व निरंजन नेत्र चिकित्सालय आणि आयुर्वेदिक रिसर्च सेंटर. या विश्व निरंजन नेत्र रुग्णालयात ऑपरेशन झालेल्या नेत्र रुग्णांच्या या काही निवडक प्रतिक्रिया. डॉक्टर प्रवीण जगताप म्हणजे सगळ्या जगांच्या डोळ्याचा ताप सहन करणारा डॉक्टर. खरं म्हणजे मी पण ऑपरेशन करायला फार घाबरत होते. बाबा नको बाबा चांगलं नाही झालं तर काय घ्या. पण या पोराने इतकं अलगद ऑपरेशन केलं माझं, इतकं अलगद केलं मला कळलंसुद्धा नाही माझं ऑपरेशन कधी झालं. म्हणून आपण जुने माणसानं जरा घाबरतो, नको बघूया पुढे काय होईल ते. नाही चालेल. मी पण तेच केलं. एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे हा डॉक्टर नाही, हा डोळ्याचा धन्वंतरी असं माझं मत आहे. कुठलंही काही न घेता माझ्याकडून मला ठणठणी बरं करून पाठवलं आणि माझ्या लेकरांसाठी मला परत नव्याने जगता आलं. माझ्या एका डोळ्याने काही दिसत नव्हतं पण भीती वाटत होती. नको बाबा तुमच्यासारखं माझं पण व्हायचं. म्हणून एक लक्षात घ्या बाबा, वेळेवर त्याच्यापर्यंत जा. त्याचा हात इतका हलका आहे ना, कळलंसुद्धा नाही मला ऑपरेशन करताना. त्यामुळे असे डॉक्टर आवश्यक आहेत. जगामध्ये असे डॉक्टर आहे म्हणून आम्हाला नजर मारता येते इकडे तिकडे, नाही तर काही खरं आहे का. टिंब रिकाम्या जागा भरा. म्हणून डॉक्टर तुम्ही असेच मोठे व्हा, खूप पुढे जा, पण मागे वळून पहा. खूप दुःख तुमच्या अवतीभोवती आहे. खरं म्हणजे डॉक्टरांचं हॉस्पिटल हे फार साधं होतं, छोटंसं होतं, सगळ्या सुविधा त्यात नव्हत्या. पण आता विश्व निरंजन हॉस्पिटल त्यांनी नवीन उभारणी केलेली आहे. निरंजन म्हणजे दिवा, म्हणजे तुमचे दिवे सुरक्षित राहावे, जगाचा उजेड तुम्ही पाहावा, तुम्हीही जगाला उजेड द्यावा ही डॉक्टरांची तमन्ना. त्यामुळे हे निरंजन असेच पेटेत राहो, याच्यामध्ये तुमच्या मायेचं तेल पडो. तुम्ही सर्वांनी इथे येऊन अगदी हे सगळं सुकृत घडो आणि डॉक्टरांच्या पाठीशी सर्वांनी उभा राहा. माझ्या शुभेच्छा आहेतच. चांगला पोरगा आहे, धडपडा आहे, कष्टाळू आहे आणि खूप प्रेम आहे जगाबद्दल. हे प्रेम त्याचं कमी होऊ नये, त्यानं चालत राहावं. मी त्याची माई झाले. आता माझ्या शुभेच्छा. नमस्कार. मी रुक्मिणी विठ्ठल खरतडे आणि माझ्या डोळ्याचं बरेच दिवस झालं, 13-14 वर्ष झाली डोळ्यांनी मला दिसत नव्हतं. पण आता मला दिसायला लागलं. हे देव माणूस मला भेटले, डॉक्टर साहेब, म्हणून मला सगळं दिसतं. मला स्वतःच्या पोरांना बी नव्हती सरस्वती की आज आईला आपल्या दिसन, पण मला दिसावं लागलं चांगलं.
त्यांच्या हाताचा गुण का काय म्हणा पण चाललंय सगळं मस्त. माझा डोळा दुखला नाही, खोकला नाही, पाणी गाळला नाही, खाजला नाही, खोजला नाही. मृत्यूबिंदू झाला होता, मृत्यूबिंदूत काच बिंदू झाला होता, ती सुद्धा आम्हाला काढून सगळं दावलं. डॉक्टर माणूसच लय भारी, डोळ्याचं ऑपरेशन बी लय भारी झालं. असं हे विश्वनिरंजन नेत्र रुग्णालय व आयुर्वेद रिसर्च सेंटर सर्व नेत्रविकारांवर प्रभावी उपाययोजना करून नेत्र रुग्णांसाठी सर्वार्थानं संजीवन ठरणारं हॉस्पिटल म्हणजे विश्वनिरंजन. विश्वनिरंजन 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 विश्वनिरंजन.